हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज खूप छान अशी स्लीव आपण डिझाईन पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 28 साईजचा ब्लाऊज आहे, स्लीव डिझाईन आणि तशीच मी फिटिंग तुम्हाला मी दाखवत आहे बरं का ह्या व्हिडिओमध्ये. चला आता सुरुवात करूया. स्लीव बघून घ्या तुम्ही. दोन्ही स्लीव मी डबल दाखवलेले आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं नसेल तर परत पुढे पण मी दाखवलेला आहे, तर नक्कीच लक्षात घ्या. हा जो कपडा आहे रुंदी आहे 7 इंच बघा. ह्या साईडला 7 इंच आहे आणि वरची साईड 12 इंच आहे. तर इथे बघा खालची साईड 7 इंच आहे, लक्षात घ्या. आणि असं शेप दिलेला आहे 4 इंचवरती वरच्या साईडला मी इथं शेप देऊन घेतला होता. आणि आता मी इथे टिप मारत आहे. सिंपल लेस लावायची आहे इथे, कारण की हे नाही आहे लेस नाही आहे. साडीबरोबर जी लेस होती ती खूप छोटी होती, त्याचसोबत मला डिझाईन बनवायची होती जशी की मी तुम्हाला दाखवली त्याप्रमाणे, पण ती लेस खूप कमी होती. तर इथं लेस लावूनच मी इथं डिझाईन बनवलेली आहे. कस्टमरांनी सांगितलं ठीक आहे लेस लावा, तर म्हटलं ठीक आहे लावते. ही अशी लेस मी निवडलेली आहे. जशी साडीचं काठ होता ना, गोल्डन आहे साडीला, तसंच मी इथं निवडलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे लेस मी लावून घेत आहे. तुमच्या लक्षात आले नसेल तर पुढे सुद्धा मी दुसरी स्लीव तयार करत आहे, तिथे मी दाखवत आहे बरं का तुम्हाला. तिथे पण तुम्ही पाहू शकता. डबल फोल्ड कपडा केला होता मी आणि 7 इंचावर मार्किंग केली, म्हणजे तो फोल्ड खोलल्यावरती तो 14 इंच कपडा राहतो बरं का. ते घेरसाठी कपडा थोडा जास्त लागतो ह्याला. आता डबल टिप मारून घेते मी लेसला, कारण की ती लेस अशी व्यवस्थित बसेल. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. ही जी स्लीव आहे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे बघा. इथं 11 इंच कपडा आहे, 14 इंच असा आहे बघा खोलल्यावरती. तुम्हाला अजून छोटी दंडच्या हिशोबाने ही स्लीव असते बरं का. तुम्हाला लॉंग हवी असेल तर जास्त कपडा घ्यायचा, जर कमी असेल कमी पाहिजे असेल 4-5 इंचापर्यंत कमी घ्यायचा, जास्त घ्यायचा. इथे छोट्या छोट्या प्लेट देऊन घेत आहे, तुमच्या लक्षात येत असेल. फक्त 2 इंचापर्यंत आपल्याला ह्या स्लीव हे करायच्या आहेत, प्लेट देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या अटॅच करताना आपल्याला व्यवस्थित होईल. आता इथे प्लेट देऊन घेतलेलं आहे. याच्या पुढे पण दुसऱ्या मी परत स्लीव तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे आपली नेहमीची बाही आहे बघा. शोल्डरपासून मी 3 इंचावरती मार्किंग करत आहे बघा. आपला शोल्डर जो असतो ना वरती मेन, तिथून 3 इंच आणि अलीकडं 2 इंचावरती बघा. आणि आता हे 3 इंच केलेलं आहे ना, तिथे आपल्याला फक्त छोटे छोटे प्लेट घेणार आहे नंतर. आता ही स्लीव आहे तशी ठेवली आणि अटॅच करत आहे बघा. खूप सोपी आहे, सहज कुणी पण शिवू शकतं हिला. जेव्हा ट्रेनिंगमध्ये येतं तर कसं शिवायचं म्हणून माणूस व्हिडिओ बघत राहतात ना. आता तुम्ही एकदा जरी व्हिडिओ पाहिला तरी तुमच्या लक्षात येणार आहे. नवीन शिकणाऱ्या ताईंना तर खूपच सोपी पद्धतीने मी दाखवलेलं आहे. मेजरमेंट पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. परत पुढे पण मेजरमेंट सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. पुढे पण बघा परत. हे बघा ही स्लीव आपली रेडी झालेली आहे बघा. किती छान अशी स्लीव तयार झालेली आहे बघा. जेवढा कपडा माझ्याकडे होता त्या हिशोबाने मी ही स्लीव तयार केलेली आहे. खूप जास्त मोठी नको होती त्यांना. ही बघा पुढे सुद्धा मी तुम्हाला इथे स्लीव दाखवलेली आहे. तर दुसऱ्या स्लीवचं माप मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघा. आता इथे दुसरी स्लीव पहा, तुम्हाला परत मी तयार करताना दाखवलेले आहे. इथे बघा हा जो कपडा आहे हा डबल फोल्ड केला, हा बघा हा डबल फोल्ड केला बघा. डबल फोल्ड केल्यावरती खालची साईड मी हे बघा 7 इंच घेतलेला आहे, वर 11 घेतलेला आहे बघा. परत तुमच्या लक्षात आलं 13 घेऊ शकता तुम्ही, पण कपडा होता तेवढाच. आणि ह्या वरच्या साईडला मी 4 इंचावरती शेप दिलेला आहे. 4 इंचावरती आपल्याला शेप देऊन घ्यायचा. आणि मग जी खालची साईड असते आपली लेस लावणारी ती थोडी जास्त असते, राऊंड घेर द्यायचा असतो. मेजरमेंट व्यवस्थित घ्या आणि शिवा. आता ह्या कपड्यानुसार मी इथं स्लीव तयार केलेली आहे. खालच्या साईडला बघा खोलल्यावरती 14 इंच कपडा झालेला आहे आणि वरच्या साईडला 8 इंच भरतो, कारण की तिथं मी 4 इंच घेतलेला आहे या हिशोबाने. तर आता बघा इथे खालच्या साईडला मी लेस लावून घेत आहे. सोपी आणि सोपी पद्धत आहे एकदम मस्त. जर तुम्हाला कळालं नसेल तर मी लिहून सुद्धा तुम्हाला तिथे देऊ शकते. वरची साईड किती घेतली, खालची साईड किती घेतली हे सुद्धा मी लिहून तुम्हाला तिथे आकडे टाकले तरी तुम्हाला कळणार आहे बरं का मैत्रिणींनो.
तर खरंच खूप चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्कीच करा. सर्वांनी कमेंटमध्ये सांगा बरं का मैत्रिणींनो. ते स्लीव त्यांनी घातल्यावरती इतकी सुंदर दिसत होती ना, छान एकदम. आता तुम्ही पाहत आहे हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. बघा परत एकदा कपडा तुम्हाला मी दाखवलेला आहे. आता बघा परत आपल्याला इथं चुन्या घ्यायच्या आहेत 2-2 इंचावरती. दोन्ही स्लीव अशाच पद्धतीने इथं तयार करून घ्यायच्यात. छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत. बघा इथं तयार झाल्यावरती आपल्याला आता स्लीवला बघा इथे दुसरी स्लीव आहे तिला पण तशाच पद्धतीने आपल्याला इथं शोल्डरवरनं 3 इंच घ्यायचं आहे. शोल्डरवरून 3 इंच बस. आणि त्याच्या पुढे मग 2 इंच. 2 इंचाच्या आतमध्ये तो कपडा आपल्याला शिवून घ्यायचा आहे. स्लीवचा जो घेर आहे तो इथे ठेवायची आणि स्लीव शिवून घ्यायची. आणि खूप छान अशी स्लीव तयार झालेली आहे. ब्लाऊज पण लुक आलेला आहे. कटोरी ब्लाऊज आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. आणि कालच आलेला आहे त्यामुळे मी काल लाईव्हमध्ये रात्री दाखवलेला आहे. काल बुधवार होतं ना, कालच आलेला आहे ब्लाऊजचा. अर्जंट आला होता. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर सगळं व्यवस्थित सोप्यात जातं, आपल्याला सोपं जातं. पहा ही स्लीव आपली तयार झालेली आहे. चला आता मी फिटिंग ब्लाऊजला अटॅच करून फिटिंग करून तुम्हाला दाखवते. आता हे दोन्ही आपल्या रेडी आहेत. जसं की मी दोन्ही स्लीव तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे. आता इथे पहा, इथे मी मधोमध आपल्याला मार्किंग करायची आहे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं. आता इथे मार्किंग करून आपण जॉईन करून घ्यायचं त्या पद्धतीने. मार्किंग केली तर दोन्ही साईज सेम येतात. मागून पुढून दोन्ही साईडला तो जो आपण जॉईन केलेला आहे ना डिझायनर स्लीव ती व्यवस्थित येते. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित घेणं असतं. छान अशी डिझाईन बघा तयार झालेली आहे. बघा लुक इतका सुंदर झालेला आहे ना तो ब्लाऊजचा. आणि हे असे डिझाईन मी भरपूर शिवलेले आहेत. भरपूर आले होते माझ्याकडं आणि भरपूर शिवलेले आहेत. काही अपलोड केलेलं आहे मी. दोन्ही साईडला मी आता पटापट जॉईन करून घेते. स्लीव अटॅच करून घेते आणि दाखवते तुम्हाला. फिटिंग पण व्यवस्थित आपली ब्लाऊजची फिटिंग पण दाखवलेली आहे याच्यामध्ये मी. आणि लाईव्हमध्ये मागचा पुढचा जो भाग आहे कटोरीचा आणि बॅक नेक ते मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे. आणि वाटलं तर कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन. 28 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर नक्कीच पहा मैत्रिणींना. बघा झाली करून आता लगेचच मी इथं फिटिंग करून घेते. फिटिंगचे माप आता पहिले माप टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायची आहे. 7.5 कंबर आहे. कंबर टाकून घ्यायची आहे. परफेक्ट ब्लाऊज दिला असेल तर मग, नाहीतर मग अंगावरती परफेक्ट माप घ्यायचं आहे आणि फिटिंग करायची. आता इथे फिटिंग मी टाकलेली आहे. व्यवस्थित अशी फिटिंग टाकून घेते. जे काय तुमचे मापे असतील ते फिटिंग टाकून घ्यायचे. आता बघा सोयीचा कपडा ठेवलेला आहे, ती मारलेली आहे. आणि त्यानंतर आपण आपल्याला जो कपडा आहे तो कट केलेला आहे. आपले जे माप मार्जिन ठेवलेले आहे तेवढाच कपडा मी आतमध्ये ठेवलेला आहे. बाकी बघा कट करून टाकलेला आहे. आणि इथे फिटिंगची शिलाई टाकायचं 2-3 टाकून घ्यायचा, जेणेकरून जास्त कमी झालं तरी ते लोक ॲडजस्ट करू शकतात ब्लाऊजवाले.
2 ते 3 शिलाई मी टाकून घेते दोन्ही साईडला. आता फिटिंग करून घेते मी. चांगली चाललेला आहे तो ब्लाऊज. मला स्वतःला पण शिवायचा आहे पण मला टाईमच नाही आहे. जेणेकरून मी साडी निवडते, कलर कसा घ्यायचा म्हणून बरेच दिवस झाले मला शिवायचं आहे तसा. ह्याच्यातली फॅन्सी थोडी साडी आहे पण ती वेगळी आहे थोडीशी भारीतली. तो मी सिंपल शिवलेला आहे कारण की त्याला वर्क दिला होता ना हाताला. ह्याच्यामधलीच आहे ती साडी. ती थोडी भारी आहे म्हणून मी वर्क आहे ब्लाऊजला म्हणून मी तसं सिंपल शिवलेलं आहे. पण मला असं स्लीव शिवायचे आहे म्हणून मी बघत आहे की कुठला कलर घेऊ आता म्हणून. बघा इथं फिटिंग आपली परफेक्ट झाली. ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. लटकन वगैरे मी आता लावून घेते आणि लटकन वगैरे लावल्यानंतर तुम्ही लुक पाहू शकता त्याचा. आता लास्टमध्ये मी लटकन वगैरे लावून घेतलेलं आहे तसं तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा इथे लुक इतका सुंदर आलेला आहे. ब्लाऊजला फिटिंग पण परफेक्ट आलेली आहे. बघू शकता तुम्ही ब्लाऊज किती छान झालेला आहे तो. इथे पहा तो ब्लाऊज बघा रेडी झालेला आहे. लास्टला पण दाखवलं आहे, सुरुवातीला पण दाखवलेला आहे. बॅकला लेस लावलेली आहे आणि साडीला गोल्डन आहे कोपऱ्याला लेस म्हणून मी ही लेस यूज केलेली आहे. सुंदर असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर चला मैत्रिणींनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चला बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.